हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करून चिंतन मालिकेतील पुढचं चिंतन जे आहे ते आपण सुरू करतो। काल आपण 142 ओळीपर्यंत बोललो होतो, विचार केला होता, चिंतन केलं होतं। 20वा श्लोक होता आणि त्या 20व्या श्लोकामधील 4 ओव्या ज्या होत्या त्या 4 ओव्यांचं चिंतन आपण केलं होतं। त्या 4 ओव्या एक आभासवादाची होती, एक बिंब प्रतिबिंबवादाची होती, एक अविच्छेदवादाची होती आणि त्यामुळे त्यातून शास्त्रच आपल्याला माऊलींनी सांगितलेलं आहे। त्या ओव्या जराशा बघून घेऊया आपण। जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नची साच अपजे, मगचे उनिया पाहिजे तव काही नाही, तैसी ही जान माया तू भ्रमतू आहाशी वाया, शस्त्रे हळितली छाया जैशी अंगी न रूपे, का पूर्ण कुंभ उलंडला तेथे बिंबाकारू दिशे भ्रंशला, परी भानू नाही नासला तया सवे, ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया पैसे स्वरूपची। काल आपण बघितलं की स्वप्नामधलं स्वप्न खरं नसतं आणि ही माया आहे असं भगवंत सांगतात। उदाहरण देताना एका कुंभाचं उदाहरण दिले, घागरीचं उदाहरण दिले। घागरीत असणारा सूर्य, पाण्यात दिसणारा सूर्य घागर ओतल्यानंतर नाहीसा होतो, पण खरं पाहता मुख्य जो सूर्य आहे त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही असं वर्णन केलेलं होतं। दुसरे एक उदाहरण दिले मठाकाशाचं। एखादा मठ आहे किंवा घर आहे, त्या घरामध्ये एक आकाश असतं। ते आकाश समजा घराच्या भिंती पडल्या तर ते आकाश बाहेर जाणार कुठे, तर मूळ आकाशामध्ये जाऊन मिळतं। तसं आहे शरीराचा जरी नाश झाला, शरीर नाशवंत आहे म्हणून, तरी आत्मतत्वाचा नाश होत नाही। खरा सूर्य जसा जात नाही, फक्त तो पाण्यातला सूर्य नाहीसा होतो, तसं शरीरात एक बिंब आहे, प्रतिबिंब शरीरात पडलेलं जे आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते नाहीसं होतं। खऱ्या बिंबाला काय त्याचा परिणाम होत नाही, आत्मतत्व मूळ स्वरूपामध्ये विलीन होत असतं। असं एक वर्णन कालच्या श्लोकामध्ये गेलं होतं। श्लोक न जायते म्रियते असा शब्द वापरलेला होता, ज्याला कधी जन्म मरण हे शब्द नाहीत। ज्याला निर्मिती असते त्याचा नाश असतो आणि ज्याला निर्मिती नाही त्याचा नाश होण्याची शक्यताच नसते, असं वर्णन केलेलं होतं। आज आपण 21 नंबरचा श्लोक आणि त्यावरची एकच ओवी आहे त्याचा थोडासा विचार आपण सुरुवात करतोय। कदाचित 22 नंबरचा श्लोक आणि त्यावरल्या ओव्या होतात की बघूया आपण। तर त्यानुसार वेदा विनाशीन नित्यम न एनमजम अव्ययम, कथम स पुरुष पार्थ कम घातयती हंतिकम। जो पुरुष आत्म्याला नित्य असल्यामुळे, अविनाशी आणि विकाररहित असल्यामुळे उत्पत्तीरहित जाणतो, तो कोणाला मारण्यास कसा प्रवृत्त करेल आणि स्वतः तरी कोणाला मारेल। आत्म्याचंच परत वर्णन चालू आहे। जो पुरुष आहे तो आत्म्याला नित्य असल्यामुळे अविनाशी आणि विकाररहित समजतो। असे काही सत्पुरुष आहेत की ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे। असे आत्मज्ञान झालेले पुरुष हे आत्म्याला अविनाशी समजतात, विकाररहित समजतात आणि त्यामुळे तो उत्पत्तीरहित असतो। उत्पत्तीरहित म्हणजे काही निर्मिती करत नाही। आपण म्हणतो सृष्टीची निर्मिती भगवंताने केली, भगवंत हा मधला भाग आहे, ईश्वर हा मधला भाग आहे आणि त्याच्यावरचं ब्रह्म आहे आणि अगोदर जगत आहे, जीव, नंतर हा ईश्वर आणि ब्रह्म, अशा 3 टप्प्यावरती तो प्रवास असतो। त्यामुळे ज्या क्रिया घडतात त्या ईश्वराच्या अधीन घडतात।
ईश्वर त्याला निमित्त कारण बनतो, ईश्वराला निमित्त कारण बनवलेलं आहे. पण अशा अर्थाचा विचार त्यामध्ये परत केलेला आहे की उत्पत्तरहित हा आत्मा असतो आणि तो कोणाला कशाला मारायला जाईल किंवा स्वतः तरी कोणाला मारेल. त्यासाठी माऊलीने एक सुंदर ओवी केलेली आहे. तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. माऊली काय म्हणतात बघा त्याच श्लोकावरती, त्याचप्रमाणे शरीराचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश केव्हाही होत नाही. शरीराचे लोपी, लोपी म्हणजे नाश होणे, सर्वता म्हणजे संपूर्ण, नाशू नाही स्वरूपी, स्वरूपाचा नाश होत नाही म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही, शरीर नष्ट होतं. म्हणून तू हे नारूपी, म्हणून तू भ्रमानं काय करू नकोस, आत्म्याच्या ठिकाणी जन्म मरणाचा आरोप करू नकोस. आत्मा जन्मतो, आत्मा मरतो असं तुला वाटायला लागेल. तू जरी भीष्मादिकांना जरी मारलंस, कौरवांना मारलंस, तर कौरवांची शरीरं मरणार आहेत, त्यांचा आत्मा मरत नाही. त्यामुळे तुला शोक करायला जागाच नाही. हे वर्णन करताना हे आत्म्याचं वर्णन सांगायला लागलेलं आहे. आता इथं ते म्हणतात की जन्म मरणाचा आरोप तू आत्म्यावरती करतोस आणि तो भ्रमाने आहे. मागच्या वेळेस सुद्धा भ्रमावर आपण खूप बोललो. म्हणजे जे नसतं ते वेगळंच वाटून दिसतं आपल्याला, त्याला भ्रम म्हणतात. आणि जगातले जवळजवळ 90-95% लोक भ्रमितच आहेत. त्याला आपण भ्रमिष्ठ म्हणतोय. भ्रमित म्हणणे शब्दाचा अर्थ भ्रमिष्ठ म्हटलं की लवकर कळतं. म्हणजे काय होतं, जे खरं आहे, सत्यवाद आहे ते मानायचंच नाही, तिकडं लक्ष द्यायचं नाही. आणि जे खोटं आहे त्याला आपलं मानायचं. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती पुढंच भ्रमिष्ठपणाने चालू राहते. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे अविनाशी शब्द जो वापरला त्यामुळं मृत्यूचा विकाराचा निषेध केलेला आहे. म्हणजे मृत्यू होत नाही असा त्याचा अर्थ आत्म्याचा. नित्य एक शब्द वापरलेला आहे. नित्य शब्द म्हणजे त्याचं अवस्थांतर होत नाही, म्हणजे रूपांतर होत नाही. त्याचं ते असं रूप होत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ किती शरीर आहेत, 84 लक्ष योनी आहेत, ती रूपांतरित होतात, पण आत्मा बदलत नाही. आत्मा नित्य असतो. अज आहे, अज म्हणजे त्याला जन्मणं आणि मरणं या गोष्टी नाहीत. अज याचा अर्थ ज्याला जन्म नाही असा अज शब्द वापरलेला आहे आत्म्यासाठी. आणि अव्यय एक शब्द त्यामध्ये वापरलेला आहे. अव्यय या शब्दाचा अर्थ त्याचा क्षय होत नाही. क्षय म्हणजे काय, क्षीण होत, नष्ट होणं. हा शरीराचे सगळे विकार आहे. हळूहळू क्षीण होत जाणं आणि नष्ट होणं. कोणतेही शरीर जे आहे आजपर्यंत ते आपल्याबरोबर राहिलेलं नाही. आपण किती जन्म घेतले कुणाला माहिती, कुठं जन्म घेतले काय माहिती नाहीत. पण त्यामुळे कुठलंही शरीर शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहिलं नाही. एका शरीराचा नाश होत आला आणि आपण जन्म घेत आलो. कधी आपण काहीतरी असेल, पशु पक्षी असू, काय माहिती नाही आपल्याला. पण तरीसुद्धा आपण शरीर मात्र ती आमच्याकडे आता आहेत का बघा. आता नवीन शरीर प्राप्त झालं. हा शरीर धारण करतो नवीन, फक्त आत्मा मात्र तोच असतो. म्हणून आपण कोणत्याही शरीराबरोबर राहिलो नाही आणि कुठलंही शरीर आपल्याबरोबर राहिलं नाही. आपण कुठल्या शरीराबरोबर दोस्ती केली आतापर्यंत नाही. ती गेलीच शरीरं. म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा खेद कुठं आहे आपल्याला. खेद म्हणण्यापेक्षा त्या आली काय गेली आपल्याला ठाऊक सुद्धा नाही. इतक्या घडामोडी सगळ्या घडलेल्या असतात. हे मानणं फार गरजेचं आहे. मात्र हे मानलं की आपलं दुःख कमी होतं. त्यामुळे नाती गोती ठरवताना सुद्धा ती फिक्स नसतात, आतापुरती मर्यादित असतात. त्यामुळे आतापुरते असलेल्या नात्यांना खरं मानण्यात तरी अर्थ काय आहे. कदाचित मागची जुनी नाती काहीतरी असू शकतात, मागच्या जन्माचा कुठेतरी संबंध असू शकतो. काही माणसं अचानकपणे येऊन भेटतात. आता मध्यंतरी काकांच्याकडे आपल्याकडे येणारे एक परदेशी मॅडम ज्या आल्या होत्या, त्या कुठं आल्या बघा. त्यांना हे इथं यायचा असा काय, कुठली गोष्ट अशी त्यांच्या मनामध्ये आली असेल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे पूर्वजन्मीचं नातं कुठंतरी असतं आणि म्हणूनच माणसं एकत्र येत असतात. हे त्यावरून एक अंदाज आपल्याला कळायला लागतो. त्यामुळे मागची कोणतीही शरीरं आपल्याबरोबर राहिली नाहीत आणि आपण सुद्धा कोणत्या शरीराबरोबर राहिलो नाही. म्हणून माऊली काय म्हणतात, शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी. स्वरूपाचा नाश कधी होत नाही, शरीराचा लोप होतो, नाश होतो. आपण जसे तसे वेगळे राहिलो हे जाणलं पाहिजे. आपण वेगळेच आहोत, त्या शरीरात अडकून राहिलो नाही. कुठलं शरीर अगोदर धारण केलं होतं, कदाचित उंदराचं मांजराचं असेल, कदाचित आणखीन कशाचं तरी असेल, पण ते आपण धारण केलेलं लक्षात ठेवलं नाही किंवा ते राहत पण नाही. ते शरीर घेऊन परत आपण आलो नाही. शरीर कायम बदलतात, म्हणजे वरची टर्पलं कायम बदलतात, आतलं आत्मतत्व मात्र सारखं तसंच असतं. एकाच वेलीवर लागणारी फुलं किती वेगवेगळी असतात बघा. एकाच आईबाबाच्या पोटी जन्मलेली मुलं वेगवेगळ्या विचाराची, एकच संस्कार असतो.
आई वडील तेच असतात, मग संस्कार वेगळे कसे देतील सांगा बघू. एकच संस्कार दिलेला असतो सगळ्या मुलांना, पण प्रत्येकांचं प्रारब्ध, त्यांची प्रारब्ध कर्माप्रमाणे होणारे सगळ्या हालचाली पूर्ण वेगवेगळ्या असतात. दोन मुलं एकाच आईवडिलांच्या पोटी आली पण भिन्न भिन्न पद्धतीनं वागतात. एक अगदी विचित्र वागतो, एक अगदी सरळ वागत असतो. या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर शरीरं सगळी सोडलेली आहेत मागची. आपण शरीर कुठलं धारण केलेलं नाही हे यावरून समजतं. त्यामुळे शरीरातील कोणताच विकार आत्म्याला लागत नाही. विकार असतात ते शरीरामध्ये असतात, आत्म्याला मध्ये नाही. म्हणून मी पुण्य पापाचा धनी होत नाही. जर मी वरच्या ज्ञानाच्या पातळीवर पोचलो ना, जे ज्ञान आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं जेव्हा मला ज्ञान होतं, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, सौख्य नाही, दुःख नाही, पुण्य नाही, पाप नाही. हे शरीरापुरतं सगळ्या मर्यादित गोष्टी आहेत. मग मात्र आत्म्याला त्या पुण्यपापाचा काही संबंधच येत नाही. तर तो जर पुण्यवान किंवा पापी असता तर जन्मला असता, गेला असता, परत आला असता आणि काय सगळी विचित्र सगळ्या घटना घडल्या असत्या. तो स्थिर आहे म्हणून हे सगळं जग हालचाल करू शकतं. हलतं जग कशामुळं? एक न हलणारं तत्व आहे म्हणून. एक स्थिर तत्व आहे म्हणून दुसऱ्या गोष्टी चालत असतात. आपण लक्षात येतो फॅन जो आहे किंवा गाडीचं चाक आहे, गाडीचा कन्ना स्थिर असतो म्हणून चाक फिरतं, नाही तर चाक फिरलं नसतं. दोन्ही जर एकत्रच असती तर न फिरणारी किंवा दोन्ही फिरणारी असती तर काय झालं असतं? मोडून पडलं असतं का चाक ते? तर तसं होत नाही. त्याचा अर्थ आहे एक स्थिर तत्व आहे. त्यामुळे शरीराचे असणारे जे विकार आहेत ते विकार आत्म्याला लागत नाहीत. म्हणून शरीराच्या लोपी तो नाशू नाही स्वरूपी असं माऊली सांगतात. शरीराच्या लोपामुळं जाण्यामुळं आत्म्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून आपण पुन्हा जन्माला आपण येणार आहोत हे मागच्या वेळा सांगितलेलं आहे. जर आपण मुक्त झालो नाही तर पुन्हा जन्माला येणार आहे, आणखीन वेगळं शरीर धारण करणार आहे आणि कुठंतरी जन्माला येणार आहे, आपल्याला ठाऊक नाही. जिथं आपली कर्म आहेत ती कर्म पूर्ण करण्यासाठी जी जागा योग्य आहे त्या ठिकाणीच आपण जन्माला येतो. दुसऱ्याकडे कुठल्या ठिकाणी जन्माला येत नाही. आमचं जे सुकृत आहे ते जर भोगायचं आहे, ज्या वासना शिल्लक राहिल्या त्या भोगण्यासाठी त्याच जागेला जन्माला येतं. हा जर सिद्धांत आपण लक्षात ठेवला तर शरीराचे विकार आहेत, अस्थि आहे, भाती अस्थि आहे म्हणतोय आपण, जायते अस्थि जायते वर्धते विप्रीन्मते क्षीयते म्रियते असे 6 विकार आहेत शरीराला. हे वर्णन करताना हे शब्द जराशी संस्कृत आहेत. असते म्हणजे असतंय ते कुठेतरी अगोदर, लगेच जन्माला येण्यापूर्वी ते कुठेतरी असतं मग जन्माला येतं. मागच्या वेळा आपण फुलांच्या मकरंदाचं उदाहरण घेतलं. फुलांचं जे बीज असते ना त्या बीजाचं उदाहरण घेतलं होतं. फुलं ज्यावेळी सुकतात आणि त्याचं बीज खाली पडतं आणि पडल्यावर ते वाऱ्यानं कुठं वाटलं तिकडे जातं आणि कुठंतरी जाऊन कुठंतरी जगतं. ते त्यावेळी त्याला तशी परिस्थिती प्राप्त होईल ते तिथं जगतं. तसंच आपलं बीज आहे. आपण सुद्धा असंच भरकडतो गेल्यानंतर आणि कुठंतरी जन्माला येतो. त्यामुळे ही नातीगोती आहे ती खरी मानून चालत नाही, म्हणजे रडायला येत नाही. ही नातीगोती आपण खरी मानतो म्हणून रडू येतं आणि अर्जुनाला सांगायला तेच चालू आहे. तू कशाला शोक करतोस? ही काय कायमस्वरूपी शरीर तुझ्याबरोबर असणार नाहीत, पण आत्मस्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर आपण सर्वजण एकच आहोत असा विचार इथे सांगायला. त्यामुळे शरीराला कुठला विकार आहे? असतं शरीर, असतं धारण केलेलं नसतं शरीर, पण अस्तित्वानं असतं. ते कुठंतरी असतं. नंतर ते काय होतं? जायते. जायते म्हणजे जन्माला येतं, कुठंतरी जन्माला येतं. मग जन्माला येते म्हणजे काय करतं? शरीर धारण करतं. अगोदर शरीर धारण केलेलं नसतं त्याला अस्थि म्हणायचं. शरीर धारण केलं की त्याला जायते म्हणायचं. तिसरी वरती वर्धते. वर्धते म्हणजे त्याच्यात वाढ होत जाते. शरीर तसंच राहत नाही. बालपणाचा तरुण होतो, तरुणपणाचा वृद्ध होतो, अशी वाढ होत जाते. लहान बाळ किती पाऊंडाचं असतं? आत्ता आपले किती पाऊंड झालो आपण असा विचार केला की लक्षात येतं त्याला वर्धता म्हणजे वाढ आहे. हे तिसरा विकार आहे त्यामध्ये वाढ होण्याचा. चौथा विकार शरीरामध्ये आहे विप्रीन्मते म्हणतात. म्हणजे त्याच्यात बदल होतो आणि बदल निश्चित होतो. आपल्या शरीरामधली ठेवण सगळी बदलत जाते, आवाज बदलतो, सगळी ठेवण बदलत असते. केस पिकायला चालू होतात, दात पडायला चालू होतात, ऐकायला कमी यायला लागतं. कसा बदल आहे बघा. आणि हा बदल लक्षात यायला लागतो. आणि सगळ्या बरेचसे बदल आहेत. आपल्या राहणीमानामध्ये सुद्धा बदल होता. आपल्याच खोलीमध्ये असणारे सगळे व्यायामाचं साहित्य, पूर्वी व्यायामाचं साहित्य होतं. काय होतं? काहीतरी सायकलिंगचं वगैरे करण्याचं साहित्य होतं. त्या जागी आता दुसरं काय येतं? काय आपण म्हणतो त्याला? चालायची काठी असते ना, ती चालायची काठी येते.
अगोदर काय होतं, अगोदर आम्ही तरुण होतो त्यावेळी काय काय वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स वापरायचे, मग त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स असायच्या आणि त्या क्रीम कशासाठी वापरायच्या आम्ही, तर आमच्या सुंदर चेहऱ्याला लावण्यासाठी, अधिक सुंदर दिसण्यासाठी. त्या क्रीमच्या जागी आता काय आलेलं असतं, आता दुसरीच क्रीम येतात. कुठल्या, कंबरदुखीवरली क्रीम चालू होते, अगोदरची क्रीम टाकून दिली. किती बदल होतोय बघा माणसामध्ये. असे माणसाच्या प्रत्येक आयुष्यामध्ये एक 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 गोष्ट बदलत जाते. म्हणून शरीराला बदल आहे, परिवर्तन आहे, म्हणून त्याच्या बदलाला विपरिणमते असा शब्द आहे. पहिला कुठला, अस्ति जायते वर्धते, चौथा विकार आहे विपरिणमते. आणि पाचवा विकार आहे क्षीयते. क्षीयते म्हणजे काय होतं, क्षीण 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 होत जातं. काही वृद्ध माणसं म्हणतात बघा, आम्ही आता 5व्या विकारामध्ये आहे हो, जे 70-80 ओलांडून गेल्यात ते काय म्हणतात, आम्ही आता 5व्या विकारामध्ये अनुभव घ्यायला लागलोय. 5वा विकार कसला आहे, क्षीण व्हायचा. हाडं ठिसूळायला लागतात, चालता येत नाही, धड व्यवस्थित जिभेनं बोलता येत नाही, कानानं ऐकायचं संपूर्ण बंद व्हायला लागतं, सगळ्या व्याधी आत शरीरामध्ये आलेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी क्षीयतेच्या आहेत. क्षीयते म्हणजे क्षीण होणे, हळूहळू हळू नाश होणे किंवा झिजत जाणे. क्षीणणे म्हणजे झिजत जाणे, हा 5वा विकार. आणि शेवटचा विकार म्हणजे मृत्यू, त्याला म्हणतात म्रियते. हा विकार कुणाला आहेत हे सांगण्यासाठी इथं आहे की शेवटचा मृत्यू जो होतो त्याची उत्पत्ती होते, त्याचाच लय होतो, नाश होतो. मग आत्मा जन्मत ही नाही, न जायते. मग अगोदरचा श्लोक आपण बघितला, न म्रियते, तो जन्माला येत नाही म्हणून मरतही नाही. आणि आम्ही जन्माला येतो म्हणून मरतो. आपण मरतो का, बरीच जण माणसं म्हणतात आपण मरतो, माणसं मरतात, वार्धक्यामुळे मरतात, ॲक्सिडेंटमुळे मरतात, आत्महत्या करून मरतात, आणि काहीतरी झालं म्हणून मरतात. पण त्याला खरं कारण काय आहे, माणूस मरतो, एखादा जीव मरतो, याचा अर्थ तो जन्माला येतो म्हणून मरतो. हे कारणच आपल्याला ठाऊक नाही. शास्त्र बरोबर सांगतं. आपण म्हणतो वार्धक्याने गेला, पण शास्त्र काय म्हणते, वार्धक्य वगैरे काय नाही, तर तो जन्माला आला म्हणून गेला. प्रत्येक गोष्ट जी जन्माला येते ना ती संपून जाते, जी निर्मिती आहे त्याचा कधीतरी नाश असतोच. म्हणून हे शरीराचे 6 विकार आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून माऊली म्हणतात, तैसे शरीराचे लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी, स्वरूपाला मात्र नाश नाही. म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा, तू आत्म्यावर त्याचा आरोप करू नकोस. न आरोपी म्हणजे आरोप करू नकोस. भ्रांती बापा म्हणजे बापा शब्द अर्जुनाला वापरलाय बरं काय. बापा म्हणजे जवळचा माणूस बोलतो ना, अरे बाबा तू भ्रांतीनं असं काहीतरी म्हणू नको, असं म्हणण्यासाठी बापा शब्द वापरलेला आहे. तर हिचं वर्णन करताना शरीराचे धर्म जे जे म्हणून आहेत तू ते आत्म्यावर लादू नकोस. म्हणजे शरीर बोलतं, काय करतं, हालचाली करतं, हे आत्म्यात हालचाली काही नाहीत. आत्मा आहे जसा असतो, तो फक्त शरीर धारण करून राहिलेला असतो. जेव्हा त्याला कंटाळा येतो तेवढा पुढं आलेला आहे तो कंटाळा आला ना की जेव्हा आपलं शरीर निरुपयोगी होतं तेव्हा तो त्या घरातून, शरीररूपी घरातून दुसरं घर शोधायला जातो, बाकी काही करत नाही. त्यावेळी त्याला म्हणतात हा गेला बघा, वास्तविक गेला वगैरे काही नाही. लोक म्हणतात म्हणजे याच्या आत्म्याला शांती लाभो. गेल्यानंतर म्हणतात ना, आपण शोकसभा घेतो आणि शोकसभेमध्ये म्हणतो यांच्या अमुक अमुक माणसाच्या आत्म्याला शांती लाभो. आता आत्म्याला शांती लाभायचा आत्मा कुठं अशांत आहे, खरा तो शांतम निर्मलम शांतम असं वर्णन त्याची श्रुतीनं केलेलं आहे. आणि जर तो शांत असेल तर त्याला कसली शांती, शांती आता त्याला पाहिजे की जो गेला तो जीव. आता तो जीवही जात नाही म्हणून सांगितलेला आहे, प्राण निघून गेला. खऱ्या जातात त्या ना सूक्ष्मदेह सोडून जातो. सूक्ष्मदेह त्यातून निघून गेला ना की मग हा वरचा स्थूल देह काही हालचाली करू शकत नाही. त्या सूक्ष्मदेहाची 17 तत्व आहेत, ती 17 तत्व कार्यरत असतात. त्यामुळे सूक्ष्मदेह सोडून जातो, वास्तविक सोडून जातो. मरत नाही, मरतो तो स्थूल देह, आणि सूक्ष्म आणि कारण देह मरत नाहीत. आणि म्हणून आपल्याला जन्माला यावं लागतं. शास्त्राचं सांगणं आहे आपण जिवंत शरीरानं, स्थूल शरीरानं जिवंत असतो तोपर्यंत सूक्ष्म देहाला मारून टाकावा. कशानं, विचारानं, शास्त्राच्या या अभ्यासानं, चिंतनानं, श्रीगुरूंच्या सेवेनं, साधनेनं आपण कोण आहोत याची ओळख करून घ्यावी. आत्मज्ञान प्राप्त केलं की हा सूक्ष्मदेह मरून जातो. आपण जिवंत असतो पण सूक्ष्मदेह निघून जातो. त्याला जीवनमुक्त पुरुष म्हणतात. परमपूज्य काकांची आता स्थिती तशी आहे.
त्यांच्यामध्ये सूक्ष्म देहाचा तत्सुबरी राहिलेलं नाही, फक्त स्थूल देह नाही, म्हणजे प्राणशक्ती शिल्लक आहे, इच्छाशक्ती निघून गेलेली आहे. इच्छाशक्ती हे सूक्ष्म देहाचं मुख्य काम आहे. इच्छा कुठून होतात? सूक्ष्म देहातून. वासना कुठं असतात? सूक्ष्म देहात. आणि त्याच वासना परत जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नाथांच्या हरिपाठामध्ये ओवीच आहे. जन्म कशामुळं घ्यावा लागतो? वासनेमुळं. त्यामुळं वासनाच परत जन्माला येतात, शरीर वेगवेगळी धारण करतात. जिथं जिथं आपल्याला आवश्यक असेल, मी रामनाम घेतलं, ज्ञानेश्वरी घेतली, वाचली, थोडासा अजून अभ्यास राहिला आणि माझा मृत्यू झाला, तर परत जिथं ज्ञानेश्वरी वाचायला मिळेल अशाच ठिकाणी माझा जन्म होतो. किती सुंदर आहे बघा हे तत्वज्ञान. म्हणजे आपण जर समजा नाम राम नाम घेत असू ना, पुढचा जन्मसुद्धा अधिक उत्क्रांत, नाम राम जिथं घेतलं जातं रामनाम, तिथंच जन्माला आपण येणार आहात. आपण आता शिवगडचा आपल्याला सहवास प्राप्त होतो, याला पाठीमागं कारण तेच आहे, आपण अगोदर काहीतरी साधना पूर्वीच्या जन्मामध्ये केली होती, त्यामुळं तसाच काहीतरी त्यांना काहीतरी सहवास प्राप्त व्हावा म्हणून तसा जन्म प्राप्त होतो. ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपण केलेलं साधन फुकट जात नाही, घेतलेलं रामनाम कधी फुकट जाणार नाही, शास्त्राची केलेली चर्चा चिंतन कधी फुकट जाणार नाही, श्री गुरूंची सेवा कधी फुकट जाणार नाही. फुकट जाणार आहे प्रपंचाचं काम. शेतात किती राबा, मरा मरा, नोकरी करा मरा, व्यापार करा मरा, ह्या पलीकडे काय नाही. बरोबर येते काय? व्यापारातला काही गोष्टी येत नाही, नोकरीतली काही गोष्टी येत नाही, शेती बरोबर येत नाही. त्यामुळे येत नाही बरोबर, त्याचाच विचार आपण करतो. पुढच्या जन्माचाही विचार करावा आणि हा जन्म आनंदाने जगावा, म्हणजे पुढचा जन्मसुद्धा आनंदात घालवता येतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे की तू त्याच्यावर त्या भ्रांतीनं आरोप करतोस. न आरोपी भ्रांती बापा, त्या आत्म्यावर तू आरोप करू नकोस. शरीराचे धर्म तू आहेस, त्या आत्म्यावर लादू नकोस. म्हणजे कालच उदाहरण आपण घेतलं होतं की खोलीत सामान आहे, ते सामान आपण बाहेर काढलं, जे काढता येत नाही, जे शिल्लक राहते ते आत्मतत्व आहे. आपण सुद्धा विचार करायला लागलो ना, मी बुद्धी नाही, मी मन नाही, मी चित्त नाही, मी शरीर नाही, मी हात नाही, मी पाय नाही, माझं नाव काय आहे ते नाव सुद्धा मला नाही, मी कुठल्या कुळा जन्मलो तोही माझं कुळ खरं नाही, मी प्रवचनकार नाही, मी शिक्षक नाही, सगळं नाही 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 म्हणायचं. मग राहतंय काय? मग जे राहतंय ना ते तू आहेस, असा अर्थ निघतो बघा. म्हणजे ध्यानाला बसलं की असं चिंतन करायचं असतं की मी काय काय नाही, सगळंच नाही, आपण एकच ते तत्व शिल्लक राहतं शेवटी. आणि जे शिल्लक राहतं ते त्यासाठी उदाहरण काल आपण बघितलं होतं. खोलीतलं सामान आपण जे जे आहे सगळं कुडूक मिडूक काय असेल ते काढून घेतलं बाहेर. खुर्च्या काढल्या, टेबल काढलं, घरातली भांडी कुंडी सगळी काढली, पण घरातली जागा बाहेर काढता येत नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. घरातली जागा तिथंच राहते, कारण ती काढताच येत नाही. भांडी कुंडी फर्निचर काढता येईल, पण जागा कशी काढायची? घरातली जमीन बाहेर काढता येत नाही. तसं आत्मतत्व आहे. शरीरातले सगळे मन बुद्धी चित्त अहंकार आपल्याला घालवता येतील आणि घालवणंच गरजेचं आहे, पण राहता राहिला तो शिल्लक एकटा, तो चैतन्यनाथ आहे, तोच आत्मा आहे आणि तोच परमप्रिय आहे सगळ्या जगाला. म्हणून जगात आपल्याला राहावंसं वाटतं, इथं आनंद वाटतो. ह्याची कारणं गोष्ट, आता बऱ्याच जणांना काही वेळा आनंदही वाटत नाही. छोट्या छोट्या कारणामध्ये आपण स्वतःचे आनंद गमावून बसतो. बारीक छोटी काहीतरी कारणं असतात आणि आपण नको ते मनाला लावतो आणि त्यातून आपला आनंद जो आज मिळणार होता तो घालवला ना. हा क्षण काय उद्या येणार आहे का आपल्याला? कालचा तास गेलेला, तर मगाचा तास, आता उदाहरण घेऊया आपण. मगाचा तास मी जर रडत घालवला असेल, आत्ताच्या तासात त्याचा उपयोग काय झाला काय मला? नाही. मग आनंदात का क्षण घालवू नये? द्वेष मच्छरात, ईर्ष्या, तुलना, अहंकार यातच जर आपलं आयुष्य जर आपण घालवायला लागलो तर पुढचे क्षण मग काय, आपणच आपल्या आनंदात काय करतो? मिठाचा खडा टाकतो आणि त्यामुळं आपला आनंद गमावून बसतो. बारीक सारीक गोष्टींचा विचार करत बसू नये. प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची एक आपण श्रीगुरूंच्याकडून आपण ही एक भेटच आहे समजून ती आनंदाने घालवली पाहिजे. पण आपण तसं करत नाही. नको नको त्या नात्याच्या गोष्टी आपण बोलतो, काहीतरी प्रापंचिक असतात त्या प्रापंचिकामध्ये अडकतो आणि आपला आनंद त्या विचारात घालवतो. असे विचार करावे की ज्यामुळं आनंदच होईल. त्यामुळे सगळ्यांच्या बरोबर हसत बोलत आपण जर राहिलो ना तर आपल्याला खूप आनंद वाटतो, मजा वाटते. कारण सगळ्यांची सुखदुःख आपली मानायला लागलं की आपलं सुखदुःख नाहीसं होतं. दुसऱ्यांचे दुःख आपण आपल्याकडे घेतलं तर आपलं दुःख आपल्याला आठवेन असं होतं. किती मोठी विचारसरणी आहे बघा भारतीय संस्कृतीमध्ये. पण आपण हे लक्षात घेत नाही. आमचीच दुःख आपण उगाळीत बसतो, माझंच दुःख उगाळत बसतो आणि त्यामुळे होतंय काय? आपण दुःखी राहतो आणि दुसऱ्याला तरी सुखी करू शकत नाही. इथं म्हणतात
की सगळी शरीरे नष्ट होतात, अवतारांची शरीरे सुद्धा नष्ट होतात, पण अवतार मात्र परत होतात. रामकृष्णादी अवतार जे होऊन गेलेत, रामाने अवतार घेतला, कृष्णाने अवतार घेतला, पण तीही नावच होती त्यांची, त्यांनाही शरीर होती, त्यांनाही मृत्यू आला. शरयू नदीमध्ये असं कदाचित मला वाटते रामायणामधला शेवटचा भाग आहे की त्यांनी त्या जलसमाधी काय काय शेवटची आहे. भगवान श्रीकृष्णानं एका पारद्यानं बाण मारलेला आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. किती छोट्या गोष्टी आहेत, वास्तविक ते परमात्मा होते, मग त्यांचा मृत्यू का झाला? तर मृत्यू याबद्दल झाला त्याने शरीर धारण केलं होतं म्हणून अवतारांचा मृत्यू होतो. पण अवतार काय करतात? त्यांच्या इच्छेनं परत येतात. आम्ही मात्र आमच्या इच्छेनं परत येऊ शकत नाही. आम्हाला कुठली तरी कर्म आहेत, ती कर्म जन्माला घालतात आणि ही वासना जन्माला घालतात, म्हणून आपण परत येतो. आणि जर असं आपण तसंच करायला लागलो नेहमी, तर त्या पद्धतीनं आपली कर्म ही वासना ज्या आहेत त्या वासना हळूहळू क्षीण होत गेल्या पाहिजेत. आणि हा जो आत्मा जो आहे त्या आत्म्याचं एकदा ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि तो माझ्या जवळच राहतो. माऊलींची ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतीशी कामू विषयावरी. इथं सुद्धा भ्रांतीचा शब्द वापरला. भ्रांतीनं विषयावरती तुझं मन का जातं? तुला विषयप्रिय वाटतात, म्हणजे हे करावं ते करावं, हे पाहिजे ते पाहिजे असं वाटल्यामुळं तुला आतल्या हृदयातल्या रामाचा पत्ता कळत नाही. मग त्यासाठी काय करावं? त्या रामाला आठवावा. माझ्याकडे राम आहे, आतमध्ये राम आहे, म्हणून रामकृष्ण हरी म्हणायचं. म्हणजे कळते आपल्याला की आतमध्ये रामकृष्ण हरी आहे, त्याची मी आठवण काढायला लागलो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळं इथं म्हटलेलं आहे आपण विचार करायला पाहिजे की अवतार सुद्धा नष्ट होतात. एका साधूला स्वप्न पडले, स्वर्गात तो आहे आणि स्वर्गात असल्यानंतरचं स्वप्न आहे, एक घोड्यावरून असा तेजपुंज असा पुरुष घोड्यावरून यायला लागला. त्याच्या पाठीमागं बरेचसे लोक आहेत आणि त्यांचा जय जयकार करत निघालेले आहेत. त्यांचा जय असो म्हणाले. त्या साधू पुरुषांनी त्यांना माणसांना विचारलं, हे घोड्यावरून तेजपुंज पुरुष जे यायला लागलेत ते कोण आहेत? तर ते म्हणतात प्रभू रामचंद्र आहेत. ते घोड्यावरून यायला लागलेत आणि ते निघाले. ते पुढे गेले, दुसरा एक तेजपुंज भारदार रुबाबदार पुरुष घोड्यावरून येत होता, दैवी पुरुष, आणि त्याच्याही पाठीमागून लोक होते, जय जयकार करत होते. आणि त्याला विचारलं हे कोण आहेत? तर हे भगवान श्रीकृष्ण आहेत म्हटले, घोड्यावरून यायला लागले. ती गेली सगळी वरात त्यांची मिरवणूक पुढे. शेवटी एका घोड्यावरून दुसरा एक कृश झालेला, क्षीण झालेला असा म्हातारा पुरुष एका घोड्यावरून यायला लागलेला होता. तरी म्हणले शेवटीच्या साधू पुरुषांनी त्यांच्या पाठीमागे एकही व्यक्ती जय जयकार करणारी नव्हती, कोणच जय घालत नव्हतं त्याचं. त्यांच्याकडे बघत सुद्धा कोण नव्हतं. ते गेलेले दोघं जण आहेत ना, त्यांच्या पाठीमागे ते जात होते. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र यांच्या पाठीमागे जय जय घालत गेले. पण हा कृष जो पुरुष होता, जो वृद्ध झालेला घोड्यावरून आला, पण त्याच्या पाठीमागं कोणीही नव्हतं. त्या साधू पुरुषांनी लोकांना विचारलं हे कोण आहेत आता? तरी म्हणजे हेच परमात्मा आहेत. मग ते गेलेल्यांचं काय? तर गेलेले अवतार आहेत, त्यांचा जय घालतात. आज आम्ही तसंच करतो, प्रभू रामचंद्रांचा जय घालतो, भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार म्हणतो. पण जय जयकार करण्या पाठीमागं त्याच्या पाठीमागल्या तत्वाचा विचार कधी करतो का? बघा, नाही करत. त्याच्या पाठीमागं असलेलं तत्व हा परमात्मा आहे. आणि तो परमात्मा जर आपल्याला ठाऊक नसेल ना, शरीराचा लोप झाला तर काय बिघडत नाही. शरीराच्या लोपानंतर मात्र स्वरूपामध्ये लोप नाही. हे संबंध जो आहे तो इथं सांगितलेला आहे. पुढचा श्लोक बघा, एकच ओवी मला वाटते त्याच्यावरती पण आहे. हो, एकच ओवी आहे, प्रसिद्ध श्लोक आहे हा. ही ओवी सुद्धा सुंदर आहे, याची सुद्धा नोंद करून घ्यावी आपण वहीमध्ये, की तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. ही ओवी सुद्धा नोंद करून घेण्यासारखी आहे. आत्ताचा श्लोक सुद्धा प्रसिद्ध श्लोक आहे, अगदी प्रसिद्ध. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी, तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. त्रिष्टुप छंदामध्ये असणारा श्लोक आहे. सगळे श्लोक अनुष्टुप छंदामध्ये बरेचसे आहेत, पण काही श्लोक आहेत 11व्या अध्यायातले, काही दुसऱ्या अध्यायातले, ते त्रिष्टुप छंदामध्ये आहेत. म्हणजे त्यांची जी शब्दांची रचना आहे ना, शब्द जे अक्षर आहेत त्या अक्षरांची संख्या जास्त आहे. अनुष्टुप छंदामध्ये बांधीव आहेत श्लोक सगळे. इथं म्हणताना त्याचा अर्थ काय सांगितला आहे बघा, ज्याप्रमाणे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराने. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी घेतो, त्याप्रमाणे देहधारी जीवात्मा जीर्ण शरीरे टाकून दुसरी नवीन धारण करतो.
हे उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान आहे. फक्त हे भारतामध्येच बघायला मिळतं. आणि ह्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायसाठी परदेशी लोक आपल्या ह्याच्यामध्ये येतात. खरंच असं आहे काय की शरीर म्हणजे जुनं वस्त्र आहे. ते जुनं वस्त्र जसं टाकतात आणि नवीन वस्त्र एखादा कापड शर्ट किंवा साडी धारण करतात ना, तशा प्रकारे शरीर धारण करतात. किती सुंदर वर्णन आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारजे चैतन्य नाते. चैतन्यनाथ शब्द हा माऊलीचा खास असा शब्द वापरलेला आहे. चैतन्यनाथ म्हणजे आत्मा. खरा मालक तो आहे, म्हणजे धारण करणारा तो आहे. वरची शरीरं बदलत जातात पण आतलं जे आहे ते मुख्य आहे. उदाहरणार्थ आपण शरीर बदलतो, कायम बदलते ना शरीर. ह्या मृत्यूनंतर दुसरं शरीर येतं. तसं जसं आपण कपडे बदलतो, हा जुना झालेला कापड आहे ते जुनं झालेलं कापड टाकून देतो, जुने झालेला शर्ट टाकून देतो का खराब झालेला असतो म्हणून, आणि परत नवीन देह धारण करत असतो. तसा हे हे जो आत्मा जो आहे तो नवीन 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 शरीर धारण करतो. ही कल्पना सुंदर अशी आहे. नवीन कपडे घेताना किंवा फाटकी टाकताना, खराब आहेत म्हणून टाकताना आपण दुःख करतो का बघा. एखादा शर्ट खराब झालाय आणि तो टाकायचा, उलट आपल्याला आनंद होतोय, नको ते नवीन घेऊया. नवीन घ्यायला आनंद वाटतो का नाही. तसं मरताना आनंद वाटतो का, हा मुद्दा आहे. आता मी शरीर सोडायला लागलोय, जीर्ण झाले शरीर, मग जीर्ण झालेलं शरीर टाकायला पाहिजे ना. जसा शर्ट जीर्ण झाल्यावर आपण टाकतो तसा. पण तसं आपण करत नाही किंवा तसं टाकायची इच्छा होत नाही, मरायची इच्छा होत नाही. पण इथं म्हणतात खराब आहेत म्हणून टाकायला लागलो आपण, तर दुःख कशाला करायचं. वास्तविक दुःखाची निवृत्ती आहे. कारण नवीन वस्त्र मिळणार याचा आनंद असायला पाहिजे. त्यामुळे मृत्यू ही आनंददायी गोष्ट असली पाहिजे. जे सत्पुरुष आहेत ना त्यांचा मृत्यू बघण्यासारखा असतो. ते जाताना सुद्धा आनंदानं जातात. आपलं जाणं आनंदानं नसतं, कारण आपली काहीतरी कामं करायची राहिलेली असतात आणि प्रपंच कधी पूर्णच होत नाही. ह्या अपूर्ण प्रपंचाचं शल्य मनात घेऊन आपण मरत असतो. त्यामुळे मरताना आपण दुःखी असतो. आपल्याला मरावंसं वाटत नाही. आजूबाजूला सगळे नातलग बसलेले असतात उशाला पैशाला, त्यांच्याकडे बघत त्यांना सोडून जायचं. हे घर एवढं बांधलं तर मला राहायचं अजून होतं इथं, पण अजून काही राहता आलं नाही म्हणून मला जावं लागतंय, म्हणून तो शरीर सोडत असतो. हे कसं आहे. हे जुना शर्ट टाकताना दुःख होते का, तसं हे जुनं झालेलं शरीर टाकताना दुःख का व्हावं, असा प्रश्न आहे गीताकारांचा, शास्त्राचा. म्हणून आपल्याला मृत्यू येताना सुद्धा मृत्यूसमयी आपल्या चेहऱ्यावरती हास्य असायला पाहिजे. हास्य असायला पाहिजे. पण हे हास्य असायला तेवढं काम आपण अगोदर करायला पाहिजे. तेवढं हसत असलं पाहिजे ना आपण. हसू कधी येईल. जर आयुष्यभर हसत राहिलो असतो, तर सारखं रडतच राहिलो असतो तर हसू येईल काय चेहऱ्यावरती, येणार नाही. म्हणून हसण्याची अगोदर प्रॅक्टिस करून ठेवायला लागते. आता हसणं म्हणजे उगीच खिकी करून हसणे नव्हे, तर आनंदानं राहणं ही हसण्याची गोष्ट आहे. जर असं आपण आनंदानं राहायला लागलो, आनंदानं जगायला लागलो, तर आनंदानं देह सोडता येईल. परमपूज्य काकांचं सतत सांगणं आहे की या जन्मात आपण आलो आनंदानं जगावं, आनंदानं प्रपंच करावा, आणि हा देह सोडताना सुद्धा आनंदानं सोडावा. पण आपल्याकडं शेवटच्या क्षणाला आनंद नसतो. हे जीर्ण झालेलं वस्त्र टाकताना मात्र, शरीररूपी वस्त्र जे आहे ते वस्त्र टाकताना कुणालाही आनंद होत नाही. आनंद होतो फक्त जे सत्पुरुष आहेत, ज्यांनी ह्या ज्ञानाची प्राप्ती करून घेतली, त्यांनाच फक्त आनंद होतो. आपल्याला जर आनंद शेवटपर्यंत टिकवायचा असेल तर हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आत्मज्ञान हे प्राप्त करून घेतलं पाहिजे आपण जिवंत आहे तोपर्यंत. मेल्यानंतर काय आत्मज्ञान होत नाही. जिवंत आहे तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागते. त्यासाठी नामस्मरण आहे, त्यासाठी शास्त्र चिंतन आहे, त्यासाठी श्री गुरु सेवा आहे, साधना आहे. या सगळ्या गोष्टी त्यासाठी आहेत. आणि त्या जर आपण नाही केल्या तर हे जे दुःख आहे हे दुःख शेवटी वाट्याला येणार आहे. दुसरं उदाहरण बघा. साप कात टाकतो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. साप पुढे जातो आणि त्याच्या शरीरावरची वरची कातडी आहे ना ती पाठीमागं सोडतो. अनेक वेळा बघण्यात येतं बघा. जे शेतात काम करणारी माणसं असतात त्यांना बऱ्याच वेळा बघायला मिळतं. आणि अगदी सापासारखी ती कातडी दिसत असते. वरची जी कातडी असते सापासारखी, फक्त त्यातनं साप बाहेर पडतो आणि ती वरची कातडी तशीच टाकतो. तसं शरीरातून बाहेर पडणं आपलं आहे. सापाला किती आनंद होतो. तो साप नवीन कातडी धारण करून जगायला चालू करतो. काही दिवसानंतर त्याला म्हणतात कात टाकणे. ती कात टाकत असतो. कात म्हणजे कातडी. कातडी टाकतो आणि पुढे जातो आणि तो आनंदात असतो, कारण नवीन शरीर त्याला प्राप्त झालेलं असतं.
आपणही आनंदात असलो पाहिजे. बरं झालं आता हे टाकायला मिळतं एवढं, आणि टाकलेलं बरं आहे. बऱ्याच जणांनी टाकली, काहींनी मुद्दाम सोडली. ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. तुकोबा वैकुंठाला सदैव वैकुंठाला गेले. किती लोक किती कसे गेलेत बघा. तर यांचा विचार जर आपण करायला लागलो तर यांनी इच्छेनं आपले देह सोडून गेलेत आपली कामं झाल्यानंतर, पण त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून ते गेलेले आहेत. म्हणून जाण्यापूर्वी आत्मज्ञान प्राप्त करणं ही गरजेची गोष्ट, महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आत्मज्ञान सोडून सगळं प्राप्त करण्याच्या नादाला लागतो. जी प्राप्ती आपल्याबरोबर कधीच येत नाही, पण आत्मज्ञान मात्र आपल्याबरोबर येतं आणि आपल्याला मुक्तच करून टाकतं. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि तीच गोष्ट लक्षात घ्यावी. इथं सापाचं उदाहरण आहे की साप काट टाकतो, हा त्याचा मृत्यू असतो की नवीन जीवन. तर हा मृत्यू नाही. साप रडतो काय, माझी कात पडली हो, माझी कात पडली हो. तसं आपण देह टाकला हो, देह सोडला हो म्हणून तोही देह सोडताना रडत नाही. मग सत्पुरुष जीवनमुक्त पुरुष देह सोडताना रडत नाहीत. त्यांना माहीत आहे आता कदाचित पुढचा देह मिळेल, तो न मिळेल त्यांच्या इच्छेवर असतं, पण तरीसुद्धा नवीन देह आता प्राप्त होणार आहे ना. त्यामुळं ते रडण्याची काय कारणच नाही. हे कारण नसल्यामुळं ही गोष्ट सापावरून आपण लक्षात घ्यावी. फार सुंदर उदाहरण आहे ते. म्हणून सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत ना, ते संपण्यासाठीच चाललेले असतात. सगळं संपण्यासाठी चालू आहे. कुठलीही सुरुवात असू दे, जी सुरुवात होती ती संपण्यासाठीच असते. संपतं आणि मगच गप्प बसतो तेव्हा. संपल्यानंतर कुठलंही काम असू दे, प्रवचन सुरू झाले कशासाठी, संपवण्यासाठीच. कारण संपणारच आहे. आपण बोलत असतो, बोलणं कशासाठी करायचं, बोलून संपवायसाठी. जेवण कशाला करायचं, खाऊन संपवण्यासाठी. चालायचं कशाला, चालून संपवणार आहे आता, आणि तिथं आपण कुठंतरी जाणार आहे मुक्कामाच्या ठिकाणी. एखादा खेळाडू पळत असतो आणि स्पर्धेमध्ये, तर कशाबद्दल पळतो, तर ती स्पर्धा पळायची आणि पळून संपवायची आणि जिंकायचं असतं. सगळं संपण्याकडे निघालेलं असतं. त्यामुळे आपलं शरीर सुद्धा जीर्ण होतं. शेवटचा विकार त्याचा आहे, त्या 6 विकारातून ते प्रवास करत जातं आणि शेवटी जीर्ण होऊन पडतं. आणि या पडण्याला आपण मृत्यू समजतो, पण खऱ्या अर्थानं शास्त्र म्हणतं हे नवीन जीवन प्राप्त करतो, ते नवीन देह प्राप्त करतो. मग चांगला सुंदर गोंडस देह जर आपल्याला मिळणार असेल तर आता हा कृश झालेला, सगळ्या रोगानं पछाडलेला देह सोडायला वाईट का वाटावं. किती रोग आहेत, शास्त्र म्हणतंय प्रत्येकाच्या शरीरामध्ये 30,000 रोग असतात आणि ते कारणानं बाहेर येतात. प्रत्येक वेळी काहीतरी कारण निघतं आणि एखादा आजार बाहेर पडत असतो, आणि त्यातल्याच एका दीर्घ आजारानं आपण जात असतो. निमित्त आहे आजाराचं, जाणं हे मात्र निश्चित असतं. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संपण्यासाठी असतात. आपल्याला वाटतं जीव गेला, पण वास्तवात कोण जातं, जीव जात नाही, शरीर जातं. आपण म्हणतो जीव गेला, त्याचा जीव गेला. आता जीव गेला, जीव जात नाही, जीव परत शरीर धारण करतो. जो जीव असतोय म्हणूनच खरं दुःख आहे. तो जीवाचं आणि शिवाचं ऐक्य आहे ते कळलं नाही, म्हणून जीवाला परत शरीर धारण करावं लागतं. मला जर शरीर धारण करायचं नसेल, पुन्हा जन्माला यायचं नसेल, तर माझं जीवत्व त्या आत्मतत्वामध्ये विलीन व्हायला पाहिजे जिवंत असताना, म्हणजे माझं जीवन परिपूर्ण होतं. पण इथं आपण म्हणतो जीव गेला, जीव जात नाही, तर शरीर जात असतं, आणि तेही कसं, जीर्ण झालं म्हणून. ह्याला एकाने बुद्धिवादी लोक प्रश्न विचारतात, जीर्ण झाल्यावर शरीर जातं ना, मग काही तरुण माणसं सुद्धा का मरतात, त्यांचा देह जीर्ण झालेला असतो का. काही मुलं बाळ जन्माला आलेली असतात, वर्षभराची असतात, 1 महिन्याची असतात, ती जातात. मग ही का जातात, त्यांचा देह तर नवीन असतो, जीर्ण झालेला असतो. पण तिथं एक उत्तर दिलेलं आहे, जीर्णानी असा जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ निरुपयोगी होणे असा आहे. याचा आता काय उपयोग नाही असं कर्मानं ठरतं, आणि कर्मानं ठरल्यानंतर मग तो प्रारब्ध वशामध्ये त्याचा प्राण सोडत असतो, किंवा त्याचा तो प्राण त्यातून जात असतो. म्हणजे हे कशावर अवलंबून आहे, यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे की पुनर्जन्माचा सिद्धांत आपण मानला पाहिजे. एकदा देह संपून दुसऱ्या देहात जातो, याचा अर्थ पुनर्जन्म आहे. काही घटना अजूनही कुठंतरी आश्चर्यकारक मांडल्या जातात. एखादी मुलगी, छोटी मुलगी किंवा एखादं बाळ असतं, ते मागच्या आठवणी सांगत असतं, मी अमुक गावामध्ये जन्माला होतो, तिथं माझे आई वडील होते. ती गल्ली पण दाखवतात, घर दाखवतात. अशी उदाहरणं पेपरला सुद्धा बातम्या आल्या होत्या. म्हणजे काय खोटं मानायची काही गरज नाही. आता सुद्धा बऱ्याचशा परदेशी संशोधकांनी संशोधन करून सांगितलेलं आहे की माणूस परत जन्माला येतं, म्हणजे पुनर्जन्म आहे. मग पुनर्जन्म असेल तर जो सुधारायला असेल तर सुधारण्यासाठी आत्ताच काहीतरी उपयोग करायला पाहिजे. म्हणजे त्याला घासून पुसून व्यवस्थित ठेवला पाहिजे. जाणार आहे माहिती आहे, पण तो कसा असावा,
की मल विक्षेप आवरण रहित जावावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तो त्या देहानं जिवंत आहे तोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. म्हणून मगाशी वर्णन केलेलं होतं, आपल्या देहामध्ये एक इच्छाशक्ती असते आणि प्राणशक्ती असते. प्राणशक्ती शिल्लक राहावी आणि इच्छाशक्ती निघून जावी. इच्छाशक्ती गेली की जीव त्याच वेळी गेलेला असतो. बघा किती चांगला आहे. आपण जिवंत असतो पण इच्छा संपल्यामुळं जीव नाहीसा होतो. जीव कुठं होतो? आत्मतत्वाशी एकरूप होतो. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जेव्हा कानानं ऐकलं श्रीगुरूंच्याकडलं वचन, ऐकल्याबरोबर त्याला कळलं की जीव आणि शिव एक आहेत, त्याचबरोबर त्याचा जीव पण नाहीच झालं. तो आहे जिवंत, प्राणशक्ती शिल्लक आहे, पण इच्छाशक्ती संपलेली असते. असं जगणं असावं. ज्यांची इच्छाशक्ती संपली आणि प्राणशक्ती शिल्लक आहे ते भाग्यवान म्हणायचे. आणि ज्यांची इच्छाशक्ती मात्र प्रबळ आहे पण प्राणशक्ती आहे, मरून गेला आणि इच्छा तशाच आहेत, तर त्याला मृत्यू समजायचा. आणि इच्छाशक्ती संपली आणि प्राणशक्ती शिल्लक आहे त्याला म्हणायची जीवनमुक्ती. मृत्यू आणि जीवनमुक्तीमध्ये हा फरक आहे. हा फरक जर लक्षात घेतला तर आपल्याबरोबर काहीही येत नाही. पण काही येत नसलं तर वासना मात्र येतात, त्याच आपल्याला जन्माला घालतात. म्हणून आता आपण जे आत्मा काय करतो? शरीर धारण करत असतो. आणि शरीर धारण नाही केलं तरी तो असतो. मात्र समजा एखादा आत्मा आहे, तो फिरतो, पण शरीर धारण नाही केलं तरी तो असतो. कशाच्या रूपानं? त्या आहे त्या रूपानं, अस्तित्वाच्या रूपानं असतो. म्हणजे त्याला शरीर धारण करायला केलं तरच तो जिवंत राहतो. असे बाहेर तो जिवंत म्हणजे मरतच नाही ना, तो असतो तसाच असतो. आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचं जाणे न म्रियते ना जायते शब्दच वापरलेला आहे. तो फक्त जीर्ण झालेलं शरीर सोडतो, तो जात नाही कुठं. हे एक विशिष्ट अशी गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे शरीराच्या मृत्यूचे दुःख होते ते मृत्यूमुळं नाही. ही एक खुणगाठ बांधून ठेवायची हा, की शरीराच्या मृत्यूचं दुःख होतं ते मृत्यूमुळं नाही, तर जिवंत राहण्याच्या इच्छेमुळं होतं. हा मोठा संदेश शास्त्र देते बरं का. मला दुःख का होतं मृत्यूचं? तर माझं शरीर मरायला लागलंय म्हणून नव्हे, तर मला जिवंत राहायचं आहे म्हणून, मला जिवंत राहायची इच्छा असते म्हणून मला दुःख होतं मृत्यूचं. वास्तविक शरीराच्या मृत्यूमुळे दुःख होत नाही, तर जिवंत राहण्याच्या इच्छेमुळे दुःख होत असतं. आणि म्हणून या दुःखाला काय अर्थच नाही. कसलं दुःख म्हणायचं? इच्छा संपत नाही म्हणून आपल्याला दुःख होतात. जर इच्छा संपवायला लागलो आपण तर ही भ्रांती सुद्धा निघून जाईल. आणि कशाचा लोप होतो कळायला लागेल. शरीराचा लोप होतो आणि लोप नाही कुठं? स्वरूपी, असं माऊली म्हणतात. सर्वता नाशू नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारूपी भ्रांती बापा. 143 ओवी आणि त्याच्या पुढची आपण जी ओवी घेतली, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे. देहांतराते म्हणजे या देहातून त्या देहात जाणे, देहांतरे. स्वीकारिजे म्हणजे धारण करणे. चैतन्य नाथे, तसा हा आत्मा चैतन्यनाथ म्हणजे तो आपला मालक आहे. नूतन वेडीजे, नूतन म्हणजे नवीन वस्त्र धारण करतो असा अर्थ आहे. जीर्ण वस्त्र सांडीजे, सांडीजे म्हणजे टाकून देतो शरीर आणि दुसरं नवीन शरीर धारण करतो. हा चैतन्यनाथ जो आहे तो नवीन शरीरामधून असा प्रवास करत असतो. त्याचा नाश होत नाही, शरीरांचा नाश होतो. शरीरांचे मृत्यू होतात, आत्म्याचा मृत्यू होत नाही. हा सिद्धांत आपला गीतेचा, ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आज आपण बघितलेला आहे. आज आपण 2 ओव्या पाहिल्यात. एक म्हणजे 143 नंबर आणि दुसरी 144 नंबर. त्यातल्या 2 श्लोकावरच्या 2 ओव्या आहेत. आजचं हे चिंतन आहे श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.